विचार करा, 6,000 7,000च्या आसपास 7,100 वोटिंग त्यांना दाखवली आणि दुसरा 7,600 निवडून आला असं दाखवलं. हे कसं होऊ शकतं? आणि मोर्चामध्ये 25,000 लोक होते. विचार करा, 25,000 लोक त्या ठिकाणी सांगतायत की प्रशांत खरात विजयी झालेला आहे. ईव्हीएम हॅकिंग, निवडणुकीची जातीवाद आणि याच्यामुळे एका लढणाऱ्या कार्यकर्त्याचा बळी त्या ठिकाणी गेला. लोकशाहीची हत्या झालेली आहे. आम्ही या समग्र प्रक्रियाचा निषेध करतो. या घटनेकडे निवडणूक आयुक्तांनी लक्ष द्यावं आणि त्या ठिकाणी प्रशांत खरात यांनी जी मागणी केली रिकाउंटिंगची, ती रिकाउंटिंग झाली पाहिजे. ही इलेक्शन ॲट्रॉसिटी जाहीर झाली पाहिजे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज्यभर अशा पद्धतीने आवाज दाबण्यात आलाय. राज्यभर निर्णय बदलण्यात आलेले आहेत आणि राज्यभर इलेक्शन ॲट्रॉसिटीज या वर्षी बघायला मिळालेली आहे. त्याच्यामुळे अनुसूचित जाती जमाती आयोगाने सुद्धा नाशिक महानगरपालिकेच्या या निवडणुकी संदर्भातला अहवाल मागवावा आणि त्या ठिकाणचे CCTV फुटेज, त्या ठिकाणी ज्या पद्धतीने निवडणूक मुख्य अधिकारी येऊन इंटरफेअर केला त्याची सगळी चौकशी ही झाली पाहिजे आणि लढणाऱ्या त्या ठिकाणी प्रशांत खरात यांना न्याय मिळाला पाहिजे. आमच्या आशाताई प्रशांत खरात आणि प्रशांत खरात हे दोघं नवरा बायको आम्ही महाराष्ट्रात बघितलंय सोशल मीडियाच्या माध्यमातून की त्यांच्या पाठीशी मोठा जनाधार आहे आणि तो जनाधार एल्गार पुकारून सांगतोय, निळा झेंडा हातात घेऊन सांगतोय, बाबासाहेबाचं संविधान हातात घेऊन सांगतोय की आशाताई याच निवडून आलेल्या आहेत, प्रशांत हाच निवडून आलेला आहे. तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा आवाज दाबला. आमच्या आशाताईलाच तुम्ही हरवलं. हा जातीवाद नाही तर काय? तुम्ही तिच्या विजयाची घोषणा केली होती आणि मग तिचा निकाल कुणाच्या इशाऱ्यावरती फिरवला हा प्रश्न विचारतो. आणि तिथे सुद्धा नाशिकच्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये जिथं निकाल फिरवला तिथं सुद्धा कमळच कसं काय आलं, भाजपाच कशी काय आली आणि भाजपालाच त्या ठिकाणी पुन्हा जितून देणं, विजयी आमचा उमेदवार झालेला असताना भाजपाच्या उमेदवाराचा विजय कसा काय घोषित केला, हे पूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे आणि पुन्हा एकदा सखोल चौकशी यामार्फत झाली पाहिजे. याला SIT मध्ये आणा, CID मध्ये आणा, क्रिमिनल मध्ये आणा. ॲट्रॉसिटीचं प्रकरण आहे, त्याची चौकशी वेगळ्या पद्धतीने झाली पाहिजे. तरच इथल्या अनुसूचित जातीच्या घटकांना न्याय मिळेल. लढणारे तुम्हाला नको आहेत.